वेळ पडल्यास वेगळ्या बाकावर बसू, संजय केळकरांनी हे म्हटलेलं आहे। योग्य सन्मान हा राखला गेला नाही तर वेगळा विचार करू, असं केळकरांनी म्हटलेलं आहे। ठाणे मनपा निकालानंतर संजय केळकर यांनी हे सूचक विधान केलेलं आहे। सत्तेवर अंकुश ठेवणं महत्त्वाचं असतं आणि त्यामुळे वेगळा विचार करू, असंही केळकरांनी म्हटलेलं आहे। तर ठाण्यामधली आपण महत्त्वाची बातमी पाहतोय। ठाण्यामध्ये शिवसेना आणि भाजप यांची युती होती, ते एकत्रितपणे जागा लढलेले होते आणि त्यामध्ये शिवसेनेला ठाणेकरांनी चांगली साथ दिलेली आहे आणि याच दरम्यान आता संजय केळकरांनी हे विधान केलेलं आहे। वेळ पडली तर वेगळ्या बाकावर बसू, योग्य मान सन्मान न मिळाल्यास वेगळा विचार करू, असं त्यांनी म्हटलेलं आहे। तर ठाणे मनपाच्या या निकालानंतर केळकरांचे हे सूचक विधान। मगाशी पण सांगितलं की अंकुश ठेवणारी देखील एक शक्ती लागते आणि ते तो रोल जो आहे आम्ही हा देखील विचार करू शकतो, असं काही नाहीये की मागच्या वेळेला आम्ही वेगळं लढलो आणि त्याच्यामुळे आम्ही वेगळ्या माध्यमातून त्यांची संख्या बळ होत होतं, त्यांनी सगळं फॉर्मेशन केलं, पण आम्ही त्याचा कोणीच विचारलं की आम्हाला नाही घेतलं, तुम्ही आम्हाला घ्या, अशा प्रकारची आमची काही भावना नाही। आम्ही वेळ पडली तर आम्ही वेगळ्या पद्धतीने देखील विचार करू शकतो, पक्ष विचार करू शकतो। शेवटी या शहराच्या कामकाजामध्ये योग्य दिशेने हे कामकाज विकास झाला पाहिजे, त्या दृष्टीने अंकुश करण्याचं काम हे आम्ही करू शकतो। तर नेमकं ठाण्यामधलं चित्र कसं आहे आपण एकदा पाहूयात। तर ठाणे महानगरपालिका 131 जागा आणि यामध्ये भाजपला 28 जागांवर विजय मिळालेला आहे। शिवसेना 75, राष्ट्रवादी 9, शिवसेना युबीटी 1 आणि त्याचबरोबर मनसेला भोपळाही फोडता आलेला नाहीये। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला 12 जागा मिळाल्यात, काँग्रेसला 0 जागा मिळाल्यात, एमआयएमला 5 जागा मिळाल्यात आणि इतर 1 जागा मिळवलेली आहे। तर शिवसेनेला 75 जागा मिळालेल्या आहेत आणि भाजपला 28 जागा मिळालेल्या आहेत। युती म्हणून ते निवडणुकीला सामोरे गेलेले आहेत आणि आता या संदर्भात भाजपचे संजय केळकर यांनी विधान केलेलं आहे। योग्य मान सन्मान राखला गेला नाही तर वेगळा विचार करू, विरोधही बाकावर बसू, असं त्यांनी म्हटलंय।